ते 14 धाबाचा फलकावरती आहेत. हो या ठिकाणी आपण पाहतो एक सिंगल सतीश यांना मिळेल. कार्तिक आणि सतीश हे जोडी मैदानामध्ये खेळते. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि पहिल्या चेंडूवरती या एक धाव जरूर एकवटली या. डॉट बॉल आणि 15 धाबा धाव फलकामध्ये आहेत. 15 रन्स स्कोर कार्ड. षटकार आणि यामुळे 6 धावा. चार चेंडू झालेले आहेत. धाबा धाव फलकावरती 22. शेवटचे 2 बॉल शिल्लक. हो या ठिकाणी सॉफ्ट हँडने 2 धाबा या ठिकाणी गेलेले आहेत. 24 धाबा धाव फलकावरती आहेत आणि आता आपण षटक क्रमांक 2 मध्ये आहोत. धावत संख्या फलकावरती पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. O2 फिटनेस प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय आज. फक्त या ठिकाणी वन डे फिनिश मॅचेस तुम्हाला पाहायला मिळते. लीग स्टेज मॅचेस आहेत आणि प्रत्येक संघाला या ठिकाणी संधी मिळणार आहे. ग्रुप ए ग्रुप बी अशा 2 ग्रुप ज्यामधून 2 संघ टेबल टॉप करतील. 2 संघांचा गाशा प्रत्येक ग्रुप मधून गुंडाळला जाईल आणि अखेर 4 संघांमधून 2 सेमीफायनल 1 फायनल हे तुम्ही पाहणार आहात. या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता. फक्त तो प्रयत्नच राहील आणि धावा मिळतील 2. षटक क्रमांक 3 मेहुल भोईर मिस्टर MB. एकच धाव या ठिकाणी मिळेल. सिंगलने धाबा संख्या 30. आणि बॉल जाईल सीमा पार. आलेला षटकार. धाबा धाव फलकावरती आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक चेंडूला या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद आणि मेहुल भोईरला मिळते विकेट. फलंदाज OUT.
तेव्हा मॅच स्टार्ट होईल. हा हा वेदूसाठी गाणं होतं. वेदूला चेअरअप करण्यासाठी भरपूर जण आलेले आहेत. स्टाईल त्याची विराट कोहली सारखीच आहे, पण आता कसा खेळतोय यावरती प्रश्नचिन्ह आहे. या मेहुलला प्रश्न पडला होता की 4 रन कसे काय. 52 पाहिजेत. चला वेदांत या. बॉलर्स रेडी. लेग अंपायर दर्शन म्हात्रे सर. ओके रेडी. ओके हे आरडाओरडा करू नका रे बाबा, जर थांबा. विकेट गेल्यानंतर स्ट्राइक एंडला वेदांत, नॉन स्ट्राइक एंडला गौरव उर्फ गोट्या. ओ पहिला बॉल खराब चेंडू टाकण्यात आलेला आहे. वाईट बॉल आणि अतिरिक्त धावेने डावाची सुरुवात या ठिकाणी केली जाते. हो आणि ते झेल ड्रॉप. हो ये क्या हुआ असा प्रश्न आता निर्माण झाला असेल. झेल ड्रॉप झाली आहे वेदांची. एक जीवनदान त्याला मिळालेलं आहे. नशीब बलवंतर म्हणावं लागेल वेदांचं, कारण लक फॅक्टर आता ऑन झालेलं आहे. इथून धावा त्याला बनवावा लागतील. 1983 ला कपिल देवचा जो झेल सोडला त्यानंतर भारताने जो वर्ल्ड कप जिंकला होता तो अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. आणि आता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगमन झालेले त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटकार आला आणि या षटकाराने त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. वेदांतने काय अप्रतिम बॅटिंग करतात. सगळे वेदांतचे फॅन फॉलोअर्स या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. हो या ठिकाणी चेंडू बरोबर पाडवरती आदळलेला आणि हा डॉट बॉल. एक डॉट बॉलची किंमत ही माहिती आहे डंबल डेव्हिल्स या संघाला. स्वराज लुडबेई हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगलच मिळणार आहे. सिंगलच मिळणार आहे. आकाशवरती भरपूर बर्डन आहे आणि आपल्या संघाला विजयी त्याला करायचंय. शेवटचे 2 बॉल बॅलन्स. नक्कीच आपण पाहतोय गोट्या आता स्ट्राइक एंडला सध्या. गौरव हो संपर्क नाहीये, संपर्क नाहीये. कदाचित अगदी आपण पाहतो नावाप्रमाणे त्याला खेळ करावाच लागणार आहे. डॉट बॉल शेवटचा या ठिकाणी चेंडू असणार आहे. 8 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. कदाचित वेदांत लाडात आलेला दिसतो. शेवटचा बॉल हो या ठिकाणी ऑन साइडला एक सिंगल आली, एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक पहिल्या संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 9 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावांची गरज आहे आणि या 52 धावसंख्येचा टार्गेट असताना नऊ धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती. आता DN पाटील टर्फ मध्ये आपण या मॅचचा आनंद घेतोय. O2 फिटनेस क्लब
जवळजवळ सिद्धेश ठोसर यांची महिनाभर चर्चा या स्पर्धेची पूर्णपणे रूपरेषा त्यांच्या माध्यमातून आखण्यात आली. आमचे सनी शेठ गुरव असतील सगळ्यांच्या टीमच्या वतीनं ही स्पर्धा आता कुठेतरी यशस्वी वाटचाल करत असताना पाहायला मिळते. डंबेल्स डेव्हिल्सचे कॅप्टन आलेले हो मिस टायमिंग आणि कदाचित आपण पाहतो मिड ऑफला रजनीश चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत एक जाव मिळेल. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर होता. वेदांत थोडासा शांत आहे. एक षटकारानंतर त्याला आक्रमक पवित्रा घ्यावाच लागणार आहे. यानंतर आपण जर बॅटिंग लाईनअप पाहिले तर मेहुल भोईर सारखा एक ऑलराऊंडर खेळाडू सुद्धा या ठिकाणी या संघामध्ये. स्ट्राईक एंडला वेदांत. वेदांतचे फॅन फॉलोवर्स भरपूर आहेत. त्यांचा युट्यूब वरती एक चॅनल सुद्धा आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही वेदांतचा चॅनल नक्कीच त्या ठिकाणी पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून. राउंड विकेट आकाश. ओ क्या बात है क्या बात है. प्रथमेश परब देखील भरपूर खुश आहेत कारण आकाश ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि गोलंदाजी एका मित्राची चांगली झाली तर आज फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा काय द्यायच्या तर याच त्यांना शुभेच्छा दिल्या जातील की त्यांना घवघवीत यश मिळो. आज त्यांचा खेळ उत्तम प्रगती करत राहो या शुभेच्छा आज फ्रेंडशिप डेच्या माध्यमातून त्यांना देण्यात येतील. अकरा धावा झालेले आहेत. मेहुल काहीतरी या ठिकाणी कानमंत्र देतात. अकरा धावा धावफलकावरती. विनोद बॅटर. ओ या ठिकाणी आउट नसेल नाही आउट नसेल डॉट बॉल फक्त. पंचांचा निर्णय अंतिम आहे लक्षात असू द्या. पंचांचा निर्णय अंतिम आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आकाश या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतात. अद्यापर्यंत 2 धावा त्याने खर्च केलेले 4 चेंडू मध्ये. ओ यू टी फलंदाज होईल बाल. बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल असणार आहे आकाशचा. स्ट्राईक एंडला मिस्टर MB मेहुल भुईर आलेले आहेत. शेवटचा बॉल ओ या ठिकाणी शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आलेली आहे. डॉटच बॉल आलेला. 9 धावा झालेले आहेत 2 षटकानंतर. 11 धावा झालेले आहेत. 11 धावा झालेले आहेत. 12 चेंडू मध्ये 41 ची गरज आहे. 11 बॉल 41. 12 बॉल 41.
सर्वांच्या लाडका या ठिकाणी वेदू खेळतोय, वेदांत. चला पंच, सामना स्पीडअप करा पंच. माशेरे, ऋषिकेश माशेरे, सामना स्पीडअप करा. कंटिन्यू मॅच. वेदूसाठी जर षटकार आला तर डीजे मास्टर आपण रेडी राहायचं. एक चांगलं सुंदर गाणं त्यांच्यासाठी वाजवायचं. 12 चेंडू मध्ये 41 ची गरज. हो, या ठिकाणी आपण पाहतोय चांगला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल आली. ओ, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक सिंगलला धाव मिळणार आहे. एक सिंगल आलेली आहे. 12 चेंडू 41 ची गरज होती, म्हणजे 10 बॉल अजून 39 धावांची गरज आहे. चला डंबल डेव्हिस, टाइमपास अजिबात नको. वेळ जास्त तुमच्याकडून घेतला जातोय. विनंती राहील, कारण आपल्याला अजूनही भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. द फिटनेस 11 पॉवर प्लेयर्स. द फिटनेस 11 पॉवर प्लेयर्स यानंतरची मॅच असणार आहे. चला कॅप्टन या. द फिटनेस 11 पॉवर प्लेयर्स टॉस साठी या लगेच. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पॉवर प्लेयर्स कॅप्टन द फिटनेस 11 कॅप्टन. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अजून एक फलंदाज बाद. It is OUT फलंदाज बाद.